आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलोय मुलुंड ईस्टला मिसेस सुष्मिता बखले यांच्या घरी. त्या मूळ गोव्याच्या आहेत. तर चला त्यांच्याशी गप्पा मारूया आणि बघूया गोव्यातले कुठले खास पदार्थ आज ते आपल्याला दाखवणार आहेत. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. बरं तुम्ही काय करता? मी होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर आहे. गेली 25 वर्ष गोव्याला प्रॅक्टिस करते. ओके, म्हणजे तुम्ही मूळ गोव्याचेच आहात का मुंबईचे आहात? मी मुंबईची आहे. माहेर माझं मुंबईचं, पण लग्न करून गोव्याला गेले. आता मी तिकडेच असते. किती वर्ष तुम्ही गोव्यातच आहात? 30 वर्ष. ओके ओके. तिथली लाईफस्टाईल आणि इथली लाईफस्टाईल याच्यामध्ये खूप फरक असेल ना? हो, खूपच फरक आहे. आणि खाद्य संस्कृती पण वेगळी आहे. तिकडची व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन सगळंच. आम्ही प्युअरली व्हेजिटेरियन आहोत. अच्छा अच्छा. गोवा म्हटलं की एक म्हणजे मला असं वाटतं की गोव्यातली माणसं फार गोड असतात आणि फार फ्रेंडली आणि आदरातिथ्य खूप करणारी असतात. हो, नक्कीच. बरं, मला एक कॉम्प्लिमेंट तुम्हाला अशी द्यायची होती की तुमचं हे घर जे आहे ते अतिशय सुंदर आहे. खूप छान रित्या डेकोरेट केलंय आणि आय थिंक खूप इंटरेस्ट घेऊन पर्टिक्युलरली ते केलंय. तर ते कोणी डेकोरेट केलंय? माझ्या भाच्याने केलंय डेकोरेट सगळं. ओके. त्यांची टेस्ट खूप सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप पर्टिक्युलरली सिलेक्ट करून त्यांनी घेतली. तुम्ही काय करता? मी स्वतः इंजिनियर आहे आणि माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. असं म्हणतात की इंजिनियर्स आणि डॉक्टर्स नेव्हर गेट अलॉंग. तुम्ही काय म्हणाल? We have proved them wrong for the last 30 years. कारण कधी त्यांची मतं जुळत नाही तसं म्हणजे मी पाहिलंय आतापर्यंत. कारण माझ्या फॅमिलीत पण खूप डॉक्टर्स आहेत आणि माझे बाबा स्वतः इंजिनियर आहेत. सो दॅट हॅपन्स. मग तुम्ही आज आम्हाला गोव्यातली कुठली स्पेशल डिश दाखवणार आहात? मी 2 डिशेस दाखवणार आहे. एक कच्च्या केळ्यांचं तिखट, आणखीन दुसरं फणसाच्या आठळ्यांची आमटी. अशा या 2 डिशेस दाखवणार आहे. खूप इंटरेस्टिंग वाटतंय ते. कारण फणसाच्या आठळ्या वाळवून त्याचं हे करतात, ते नुसते शिजवून खातात हे पण मला माहितीये. पण त्याची आमटी मी कधी खाल्ली नाहीये. गोव्यातही करतात. म्हणजे तिथला लोकल पदार्थ आहे का तुम्ही काहीतरी त्यात इन्व्हेंट केलं? लोकल आहे, हा ट्रेडिशनलच आहे तिकडचा हा पदार्थ. आणि केळ्याचं तिखट पण तिथे करतात. ते असं सणासुदीला सुद्धा ते मुद्दाम असं करून वेगवेगळ्या पद्धतीने केळ्याचं करतात, मग कारल्याचं करतात, मग ते चिटकी म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे गवार. ओके. त्याचं करतात. बरं, असे पदार्थ म्हणजे वेगवेगळे हे करतात. ओके, व्हेरी गुड. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर, 2 मुलं आहेत मला, मुलगे. मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे. तो इंजिनियर आहे. त्याची बायको आयुर्वेदिक डॉक्टर आहे. 2 वर्ष झाली लग्न होऊन. आणि तो पण बिझनेस मध्ये आहे ह्यांच्या बरोबर. आणि धाकटा मुलगा फायनल इयर इंजिनिअरिंगला आहे, गोवा इंजिनिअरिंग मध्ये. ओके, ग्रेट ग्रेट. मग आता आपण रेसिपी कडे वळूया. हो. तर सगळ्यात आधी तुम्ही काय दाखवणार आहे? मी कच्च्या केळ्यांचं तिखट दाखवणार आहे. बरं, मग त्याचं साहित्य बघूया. हो. कच्च्या केळ्याचं तिखट याचं साहित्य पाहूया आणि मग वळूया कृतीकडे. सांगता साहित्य? कच्ची केळी सोलून असे लांबट तुकडे करून घ्यायचे. हिरव्या मिरच्या आणि एखादी लाल मिरची, काजूचे तुकडे, मोहरी, मेथी, हिंग, मीठ, तेल, गूळ, खोबरं आणि हळद. साहित्य आपण पाहिलेलं आहे. आता वळूया कृतीकडे. तर आपण सगळ्यात आधी काय करणार? सगळ्यात आधी आपण कढईत तेल घ्यायचं. मग त्याच्यामध्ये हा मसाला वाटून मसाला परतून घ्यायचा. हिरव्या मिरच्या, मोहरी, मेथी, हिंग. बरं. हे आणि मग लास्ट खोबरं घालायचं, हळद घालायची आणि थोडीशी चिंच, असं सगळं घालून परतायचं ते. आणि ते परतल्यानंतर खोबऱ्याबरोबर थोडासा गूळ घालून वाटायचं. बरं, मग ते करायला घेऊया आपण. हो. आता सगळ्यात आधी काय करणार? सगळ्यात आधी तेल घालायचं, 2 चमचे तेल. जरा बऱ्यापैकी लागतं खायला तेल. हो, तसं.
आता मग आधी मिरच्या, हिरव्या आणि लाल दोन्ही मिक्स हो 4 हिरव्या मिरच्या तुकडे. हा, तुकडे, आणखीन 1 लाल मिरची. म्हणजे ते थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल मिरच्यांचं. हो. थोडं परतणं. मग मोहरी. सहसा आपण मोहरी आधी घालतो ना फोडणीला. आता हो, नाही, ह्या मिरच्या भाजल्यावर नाही तर मोहरी तडतडते आणि ती जळते, म्हणून ते न होण्यासाठी आधी मिरच्या घालायच्या. आणि मग 1 चमचाभर मोहरी. ओके. मेथी, अर्धा चमचा मेथी. हिंग. गॅस लहान करा. हो. मी लहान असताना एक तर मला जेवण करायला खूप आवडायचं आणि मोहरी तडतडल्यावर मला जाम भीती वाटायची. तशीच मला आता काहीशी थोडीशी वाटली. हळद आणि मग काजू. काजू बिया आहे. मग आता गॅस बंद करायचा आणि मग खोबरं घालायचं त्याच्यात. अच्छा, ओके. खोबरं गॅस बंद करून घाल. हो, गॅस बंद करून. हे भाजायचं नाही खोबरं. अच्छा, ओके. लगेचच. हो. बरं, गोव्याच्या सगळ्या डिशेस मध्ये काजू मस्तच असतात का? काजू आणि ओलं खोबरं. काही काही डिशेस मध्ये तर असतातच अशा तिखट भाज्यांमध्ये वगैरे, कारण त्याचा थिकनेस पण येतो आणि काजू हे एक गोव्याचाच हे आहे ना, मूळ उत्पादन आणि भागच आहे. गोवा म्हटलं की काजू आले ना, म्हणून. आता हे काय करणार? आता हे झाल्यावर हे वाटायचं आता मिक्सरवर लावून, आणि मग पुढची कृती. आपण हा मसाला आता वाटून घेतलेला आहे. आता पुढच्या कृतीकडे वळूया. तर सगळ्यात आधी आपण आता काय करणार? आधी पॅन मध्ये तेल घालूया. मला एकंदरीत बऱ्यापैकी लागतं ते. बस. मग मोहरी, थोडा हिंग, मग केळ्याच्या फोडी येतात घालायच्या. हो. केळ्याच्या फोडी थोड्या परतायच्या. मग त्याच्यात पाणी घालायचं. घालू का? हो. फार वेळ नाही परतायचं. नाही. हो. बस. पाणी घालून त्या शिजवून घ्यायच्या. आता आपण काय करणार? आता झाकण ठेवून थोडं शिजवून घेऊया पोळी. बर. हो. एक 5 मिनिटं ठेवलं की पोळी शिजतील. मग आपण मीठ घालायचं त्याच्यात, वाटलेला मसाला घालायचा आणि थोडं गूळ घालायचं चवीपुरतं. आता आपण साधारण किती वेळ वाफ काढूया? 5 मिनिटं तरी ठेवायला पाहिजे. बर. आणि मग ते झाल्यानंतर पुढची कृती. हो. ओके. आता हे शिजलं असेल. हो. आता उघडू मी. हो. आता आता थोडं मीठ घालायचं. आणि हा वाटलेला मसाला आणि मग गूळ. आणि हे चटणी सारखं खातात ना? म्हणजे हो हो, हे चटणी सारखं पोळी बरोबर नाही तर भाकरी बरोबर, भाताबरोबर पण खाऊ शकतात. आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या इव्हन ढबू मिरचीचं करता येतं हे, नंतर चिटकीचं म्हणजे गवारीचं करता येतं. असं वेगवेगळ्या ह्याचं सेम मसाला हे करून करता येतं. हे एक मस्त वास सुटलाय त्या मोहरीचा. ती वाटल्यानंतर असं एक चढते पण ती. हो, चढते ती. आणि म्हणून तर ह्याचं नाव तिखट आहे ना, केळ्याचं तिखट असं. ऐकल्यावरती असं वाटलं होतं की काहीतरी वेगळंच असेल, पण हे अप्रतिम वाटतंय.
आता हे आपलं तयार झालंय ना? हो, आता जरा उकळी आली, आता हे तयार झालंय आपलं. चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. कच्च्या केळ्याचा तिखट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कच्च्या केळ्याचे तुकडे, हिरवी मिरची, काजूचे तुकडे, मोहरी, मेथी, हिंग, ओलं खोबरं, हळद, गूळ, तेल, मीठ आणि सुक्या लाल मिरच्या. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची आणि लाल मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा मेथी, पाव चमचा हिंग, हळद, काजू आणि ओलं खोबरं घालून मिश्रण एकत्र परतून घ्यावं. हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये कच्च्या केळ्याचे तुकडे परतून शिजवून घ्यावेत. या मिश्रणामध्ये मीठ आणि मिक्सर मधून वाटून घेतलेलं मिरची आणि खोबऱ्याचं वाटण घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. आम्ही